हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? आनंदी आहात ना? तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आल्या आल्या आपल्याला एक भाडं लागलेलं आहे वीरेनबाईचं, जे दामोदर चौक आहे ना, दामोदर नगर, तिथून आपल्याला उत्तम नगरला आहे ना काही मुंडे आणायचे, सेंटरिंग मुंडे. तर चला जाऊया आपण. ओके. तर मित्रांनो बघा, आता हा आला दत्त चौक. हे बघा, हे आलं विजयनगर. तर आता आपण इथून आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारून आपल्याला आहे ना डॉन बॉस्को शाळा आहे ना, डॉन बॉस्को, तिथं जायचं आहे आणि तिथून लेबर घ्यायचे आणि दामोदर नगरला जायचं आहे. हे बघा, ही शाळा आहे. सॉरी, सेंट लॉरेन्स शाळा. सॉरी, डॉन बॉस्को नाही, सेंट लॉरेन्स शाळा आहे. आणि इथं आपल्याला आहे ना तिथून लेबर घ्यायचे आपल्याला. चलो भैया, नहीं क्या? नहीं है. हा आहे पाथर्डी फाटा. हे बघा, हा पाथर्डी फाटा आहे. आता बघा, पाथर्डी फाटा क्रॉस करून आपल्याला दामोदर नगरला जायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे दामोदर नगर. इथून आपल्याला राईट मारून थोडंसं पुढं जायचं आहे बस, मटेरियल घेण्यासाठी. ते गाडीमध्ये ना आता मुंडे लोड करताय आणि मुंडे लोड झाल्यानंतर आपण निघू उत्तम नगरला. आणि मित्रांनो, हा बघा इथला परिसर, छान परिसर आहे बघा. एकदम सर्व झाडीच झाडी बघा इथं. छान एकदम मस्त झाडी. मित्रांनो, आता आपण खाली करून आहे ना, मित्रांनो आता आपण ते मुंडे आहे ना खाली करून आहे ना, आता आपण नाक्यावर चाललोय बघा. हे बघा, हे उत्तम नगरचा एरिया आहे हा. आणि हे जे उजव्या बाजूला दिसतं ना, हे सप्तशृंगी मंदिर आहे. हे बघा, आणि त्याच्या बाजूलाच बुद्ध विहार आहे. हे बुद्ध विहार पण आहे त्याच्याच बाजूला. हे बघा, आणि आपल्याला इकडून आता राईट मारून आहे ना सरळ विजयनगरला जायचं. आणि विजयनगरवरून लेफ्ट मारला का सरळ आपल्या नाक्यावरती. तर ओके. तर मित्रांनो, हे बघा विजयनगर. आणि इथून आता लेफ्ट मारला का आपण सरळ नाक्यावरती.
आणि हे बघा मित्रांनो, आता आपला नाका येऊन जाईल. आता हे बघा, हा दिसतोय ना त्या गाड्या उभे, तो आपला नाका. हा मित्रांनो, आपण ते मुंड्यांचं भाडं मारल्यानंतर आहे ना, आता जवळजवळ 1:20 झालेले आहे. तर दुसरं काही भाडं लागलेलं नाही आपल्याला मित्रांनो. तर आपल्याला आता आणि जेवणाची वेळ पण झालेली आहे आपली. तर रिकामा वेळ आहे तर आपण पहिले जेवण करून घेऊ. हे बघा, जेवणासाठी आपल्याला आज आलेलं आहे बटाट्याची भाजी, ठेचा हिरव्या मिरचीचा, बाजरीची भाकरी आणि पोळी आहे. तर चला मित्रांनो, मस्तपैकी जेवण करू आता. ओके. तर मित्रांनो, आता आपल्याला जवळजवळ 2:30 वाजता आहे ना, आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना, आपल्याला VRL ट्रान्सपोर्टमध्ये जायचं आहे आणि तिथून 300 किलोचा माल घेऊन आहे ना, सोलमन कंपनीमध्ये पोचून द्यायचं आहे. तर चला जाऊया आपण. अगोदर आहे ना, सोलमन कंपनीमध्ये जावं लागेल आपल्याला. तिथं शिक्का घ्यावा लागेल त्या कंपनीचा. तो शिक्का घेऊन मग आपल्याला तपोवन एरियामध्ये आहे ना, VRL ट्रान्सपोर्ट आहे, तिथं जाऊन तो शिक्का देऊन तो माल घेऊन आणि मग सोलमनला पोहोचवायचं आहे. तर शिक्का घेण्यासाठी चलो आपण सोलमन कंपनीमध्ये. चलो. मित्रांनो, आता आपण सोलमन कंपनीमधून आहे ना, हे बघा, हा शिक्का घेतलेला आहे त्यांचा आणि तो घेऊन आता आपण VRL ट्रान्सपोर्ट तपोवन आहे ना, तिथं चालवलं आहे त्यांचा माल आणण्यासाठी. तर चलो. बघा, आता आपण ह्या रोडनी सरळ आहे ना, हायवेला लागू आता आपण. आणि हायवेवरून बॉम्बे नाका, द्वारका आणि तपोवनचं VRL ट्रान्सपोर्ट. मित्रांनो बघा, आता हे इंदिरानगर बोगदा आहे बघा. हे बघा मित्रांनो, आता आला बॉम्बे नाका. हा सर्व बॉम्बे नाका आहे आणि बॉम्बे नाक्यावरून आपल्याला आहे ना, काटेगल्ली मार्गे जायचं आहे तपोवनामध्ये. तर मित्रांनो बघा, आता आपण तपोवन रोडला आलेलो इकडं. इथं आता ते मारुती वेपर्स आहे पुढं आणि तिथून लेफ्ट मारला का लगेच VRL ट्रान्सपोर्ट आहे. हे बघा मित्रांनो, हा मारुती वेपर्स चौक आहे आणि बघा आता इथं आहे ना, हे समोर इथं VRL ट्रान्सपोर्ट आहे बघा. तिथून आपल्याला माल घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, आता आपण हे आहे ना, VRL ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथून या 2 गोण्या घेतलेल्या बघा या. आणि आता आपल्याला जायचं आहे लालजी मुलजी, म्हणजे ITI सिग्नल आहे ना सातपूरला, तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि तिथून आहे ना, काही अजून ट्रान्सपोर्टचा माल आहे, तिथून तो माल घ्यायचा आहे आणि मग सोलमन कंपनीमध्ये पोहोचवायचं. तर चलो मित्रांनो, आपण आता ट्रान्सपोर्टचा माल घेऊन आहे ना, आता आपण सोलमन कंपनीमध्ये निघालेलो आहे. हे बघा. तर मित्रांनो, आपण VRL ट्रान्सपोर्टवरून आहे ना, सोलमन कंपनीचा माल पोचून दिला त्यांना आणि आपण नाक्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आपण एक सकाळी भाडं मारलं आणि एक दुपारी भाडं मारलं. तर आपला असा हा प्रवास झाला आजचा. तर तुम्हाला जर आजचा प्रवास जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.